नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीचे वर्ष 2 वर्ष टिकणारे आणि कीड न लागणारे, जाळी न धरणारे, काळे पडू नये यासाठी टिप्ससह सांडगे बघणार आहोत. इथे मी गावरान मटकीची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जी डाळ मिळेल ती तुम्ही घेऊ शकता. मटकीची डाळ ही सांडग्यांमध्ये मुख्य भूमिकेत असते, कारण मटकीच्या डाळीचे सांडगे हे खायला खूप छान लागतात. आता इथे मी जो कप किंवा जी वाटी सेट केली ती 2 भाग घेतलेली, म्हणजे 2 वाट्या किंवा 2 कप मी मटकीची डाळ घेतलेली आहे. आणि त्याच सारख्याच वाटीने मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ थोडी शिजायला जड असते म्हणून थोड्या कमी प्रमाणात घेतलेली आहे. आता मटकीच्या डाळीमध्येच मी 1 कप म्हणजे सारख्याच कपाने 1 कप मूग डाळ घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे व यात पुन्हा स्वच्छ पाणी घालून आपल्याला ह्या डाळी रात्रभर किंवा 4 ते 5 तास भिजत ठेवायच्या आहे. हे सांडगे घरच्या घरी होतात, पटकन होतात, मिक्सरवर दळायचे आहे, घरघंटीवर जायची गरज नाही आणि कमी प्रमाणात केले तर एकटीने पण होतात, म्हणजे आपली धावपळ पण होत नाही आणि दगदग पण होत नाही. तेव्हा करायला घरच्या घरी हे सांडगे काहीच हरकत नाही आहे. त्याच्यामुळे तर तुम्ही बघू शकता इथे डाळी छान भिजलेल्या आहे आणि मी त्या एका जाळीमध्ये अशा पाणी नितळायला ठेवलेल्या आहेत. आता डाळीतलं पाणी संपूर्णपणे निघून गेलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. मी ह्या डाळी वेगवेगळ्या यासाठी भिजवल्या आहे, कारण हरभऱ्याची डाळ मिक्सरवर वाटायला वेळ लागतो आणि त्या दुसऱ्या डाळी पटकन वाटल्या जातात. म्हणून सुरुवातीला आपल्याला हरभऱ्याची डाळ अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. चालू बंद मिक्सर करत आपल्याला ही अशा प्रकारे रवाळ वाटून घ्यायची आहे. खूप बारीक पेस्ट करायची नाही, म्हणजे सांडगे शिजल्यानंतर त्याचा लगदा होणार नाही. आता यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि नंतर आपण जी मूग डाळ मटकी डाळ एकत्र करून ठेवली होती ती थोड्या थोड्या प्रमाणात यात घालून 2 ते 3 बॅचेसमध्ये मी ह्या डाळी दळून घेणार आहेत. आपल्याला ह्या सर्व डाळी रवाळच दळायच्या आहे, म्हणजे भरड प्रमाणात दळायच्या आहे, अगदी बारीक पेस्ट करायची नाही. यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही. तुम्हाला जर जड जात असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता. आता मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने मी इथे 2 चमचे मीठ घातले. मीठ एकाच भांड्यात घालून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज लक्षात येईल. आणि त्याच चमच्याने मी 2 चमचे इथे लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखटाने सांडगे चवीला पण छान लागतात. तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता. अशा प्रकारे मी इथे 2 बॅचेसमध्ये हे मिश्रण दळून घेतलेलं आहे. आता हे जर तुम्हाला स्पॅच्युलाने नसेल करायचं तर तुम्ही हाताने पण करू शकता, पण हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे हाताची जळजळ होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी इथे खडा हिंग घेतलेला आहे. खडा हिंगाने आपले सांडगे जास्त टिकतात, म्हणजे त्याला कीड लागत नाही, जाळी लागत नाही. तर तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर तुम्ही पावडर हिंग वापरू शकता, पण खडा हिंग वापरणं जास्त चांगलं आहे. खड्या हिंगाची मी इथे पावडर करून घेतलेली आहे व ही पावडर मी पाण्याने भिजवून घेत आहे, कारण पाण्याने भिजवल्यावर ती सगळ्या मिश्रणाला एकसारखी लागेल म्हणून. आणि बोटाने ते छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला आता ह्या सांडग्यांच्या मिश्रणावर घालायचं आहे व छान सगळीकडे पसरून एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही ओली हळद घालू शकता, कोरडी हळद घालू शकता, तुमच्याकडे जी उपलब्ध आहे ती घालू शकता. मी इथे आता सध्या वापरलेली नाही आहे. आणि त्यानंतर 1 मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. कोथिंबीरीने जर आपण सांडगे सुक्के जरी भाजून खाल्ले तरी चवीला खूप छान लागतात, त्यामुळे थोडीफार का होईना कोथिंबीर घाला, पण कोथिंबीरीचं प्रमाण जास्त घालू नये, कारण कोथिंबीरने सांडगे जास्त प्रमाणात झाली तर काळे पण पडू शकतात. इथे मी थोडंसं हाताला पाणी लावून असे सांडगे तोडून घेत आहे. हे ओल्या डाळीचे सांडगे त्याच्यामुळे मी थोड्या मोठ्या आकारात तोडत आहे, कारण हे सुकल्यानंतर निम्म्याच प्रमाणात होतात, म्हणजे आकाराने निम्मे होतात. अशा प्रकारे मी ही सांडगे इथे तोडून घेतलेले आहेत. आणि तुम्ही घरात पण फॅनखाली तोडून 1 दिवस सुकवून पुन्हा 2 ते 3 तास याला ऊन देऊ शकतात. अशा प्रकारे मी हे सगळे सांडगे तोडून घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, घरच्या घरी केलेले सांडगे कसे वाटले तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.